नमस्कार. सलील साहेब, आपले स्वागत आहे. मी पहिला प्रश्न विचारतो. अ, आपण सुरुवात करूया ते पहिल्यांदा तुमच्यापासून, म्हणजे तुमची ओळख प्लीज करून द्या आम्हाला. अ, येस. नमस्कार पहिलं. आणि सगळ्यात पहिलं तर तुमचे आभार मानतो. बिग थँक्यू. कारण काय तुम्ही मुद्दामून मला इथे बोलवलं आणि बोलवलं म्हणण्यापेक्षा कसं आहे की पर्टिक्युलरली आपण ज्या विषयावरती आता बोलणार आहोत त्या विषयावरचा अवेअरनेस, त्या विषयाचा अवेअरनेस किंवा त्याच्याबद्दलचे माहिती लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून अ, तुम्ही जे एफर्ट घेताय माझ्या मागे लागण्याचे त्याच्याबद्दल तुमचे पहिले आभार मानतो. कारण तसं बघायला गेलं तर मी फारसा सोशल मीडियावरती काही ऍक्टिव्ह नाही, म्हणजे फारसा नाही म्हटलं म्हणजे अजिबात नाही असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. पण अ, तुम्ही मात्र माझी पाठ सोडली नाही, त्याच्याकरता कंटिन्युअसली मला अ, माझ्या मागे लागला की आपण हे आणायला पाहिजे लोकांसमोर, अवेअरनेस वाढला पाहिजे म्हणून याच्याबद्दल. त्याच्यामुळे आज आपण भेटू शकलो किंवा आपण आज या विषयावरती बोलू शकतोय आपण. त्यामुळे परत एकदा थँक्यू. आणि त्यानंतर मग आता मी आता एक तात्पुरतं माझ्याकडे वळतो. म्हणजे आज आपला महत्वाचा विषय वेगळा आहे, पण तुम्ही ओळख करून द्या म्हणून सांगितलं मग तात्पुरता माझ्याकडे. तर येस, मी एक तुम्ही म्हणाला तसं चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मुंबईत 26 वर्ष प्रॅक्टिस करतोय. पण आज आपला विषय काही इन्कम टॅक्स, जीएसटी वगैरे असा लोकांना काही टेन्शन देणारा काही विषय नाहीये. त्याच्यामुळे आपण या विषयाकरता आपण भेटलोय. आणि तसंही काय माहितीये का की मला नेहमी असं वाटतं की आता मी 26 वर्ष प्रॅक्टिस करतोय असं म्हटलं, त्याच्यामध्ये आता मी जी काही छोटी मोठी कामं केली असतील ना त्यातली बऱ्याच अंशी मी कामं जी काही केली ना ती स्वतः करता केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो विषय मला जास्त जवळचा आहे किंवा मला ज्याच्यावरती बोलायला आवडेल त्या विषयावरती आपण बोलूया. आणि जो विषय म्हणजे प्लेटलेट डोनेशन. आता तुम्ही माझी पुढे अजून एक ओळख करून देताना असंही म्हणालात की डेडिकेटेड प्लेटलेट डोनर आहे म्हणून. तर हो, येस, डेडिकेटेड प्लेटलेट डोनर म्हणता येऊ शकेल. पण कसं आहे की मला म्हणजे मी पर्सनली अशा काही लोकांना ओळखतो ज्यांनी माझ्यापेक्षाही जास्त वेळेला प्लेटलेट दिलेल्या आहेत. आणि त्यांनी कसं आहे की त्यांनी स्वतःला जणू काही वाहून घेतलंय त्याच्यामध्ये आणि पूर्ण वेळ ते त्याच्यासाठी काम करतायत. त्यांचं काम खूप मोठं आहे. पण माझ्या बाबतीत तसं नाहीये. म्हणजे मी म्हणून म्हटलं जसं वाहून घेतलंय वगैरे कदाचित धाडसाचं ठरू शकेल. कारण मी माझ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सांभाळून जे काय करतोय ते करतो. पण एक मात्र आवर्जून की वेळ मिळाला तर नाही तर मुद्दामून या गोष्टीसाठी वेळ काढून जातो, एवढंच फक्त सांगायला आवडेल मला. आणि डेडिकेटेड का तर हा, येस, डेडिकेटेड आपण म्हणू शकतो ते एका कारणासाठी की जो स्पॅन, म्हणजे मी जितकी वर्ष हे प्लेटलेट डोनेशन करतोय आता, म्हणजे मी चालू केलं ते 2001 साली चालू केलं आणि आता 2025, म्हणजे जवळजवळ 25 वर्ष मी हे प्लेटलेट डोनेशन करतोय, कन्सिस्टंटली करतोय, न चुकता. तर मजेत मी असं नेहमी म्हणतो की आय मे बी द ओल्डेस्ट वन इन दिस फील्ड, म्हणजे नॉट बाय एज. तर काय की इतकी वर्ष प्लेटलेट डोनेशन करणारा म्हणजे तेव्हा चालू केलेलं आणि अजूनपर्यंत करतात तर किती जण आहेत ते मला माहिती नाही, म्हणून मजेत आपलं मी असं म्हणतो. पण येत मी त्यामुळे डेडिकेटेड प्लेटलेट डोनर आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि पुढे जाऊन मला हीच माझी ओळख पण बनवता येईल याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत.